नमस्कार मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आम्ही कोकणामध्ये आहोत आणि गौरी गणपतीला ज्यावेळी हळदीच्या गौरी आणल्या जातात, त्या हळदीच्या गौरी म्हणजे काय आणि हळदीच्या गौरी कशा आणल्या जातात याचा हा व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। गौरी पूजनाच्या अगोदर एक दिवस गौरी आव्हानाच्या गौरी आणल्या जातात। ज्यांच्या घरी गौर असते त्या घरातील महिला हळदीच्या गौरी आणण्यासाठी आपल्या आजूबाजूलाच असणाऱ्या नदीवरती किंवा एखाद्या विहिरीवरती जाऊन हळदीच्या गौरी आणतात। हळदीच्या गौरी आणण्याचा खरा मान हा त्या घरातील म्हणजे ज्या घरामध्ये गौर असते त्या घरातील माहेरवसनीचा असतो। मग माहेरवसनी कुठेही जरी असेल तरी बऱ्याच वेळा जसं जसं शक्य होईल तसं त्या आपल्या कोकणातल्या घरामध्ये येत असतात। सर्वप्रथम नदीवरती गेल्यानंतर किंवा विहिरीवरती गेल्यानंतर ज्या ठिकाणी गौर मांडायचे असते त्या ठिकाणची साफसफाई केली जाते व गौर आणण्यासाठी म्हणजे तिरडा, आगाडा, सोंत, तुळस अशा वेगवेगळ्या वनस्पती आणलेल्या असतात। त्यांची प्रथम मांडणी केली जाते। मांडणी करण्या अगोदर सर्व व्यवस्थित सारलं जातं, त्याच्यावरती रांगोळी काढली जाते आणि मांडणी करून त्या ठिकाणी पूजा केली जाते आणि हे सर्व आजूबाजूला असणाऱ्या महिला एकत्रच जाऊन सर्व अगदी प्रतिवर्षी करत असतात। सर्व पूजा झाल्यानंतर त्या ठिकाणी सार्वजनिकरित्या आरती केली जाते, जसं या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय तसं। हे बघा, या ठिकाणी सर्व महिला मिळून पूजा करतात, माहेरवसनी वगैरे पाया पडतात आणि मग होते ती म्हणजे आरती। आरती करून झाल्यानंतर सर्व महिला मिळून गौरीला गाराणे घालतात। प्रत्येक भागातली गौर आणण्याची पद्धत वेगवेगळी असते। आमच्या भागामध्ये असलेली पद्धत या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन। आता तुमच्याकडे पद्धत कशी आहे ते आपण या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्यानंतर नदीवरती जाऊन पाणी आणलं जातं व त्याच्यामधूनच नदीमधले 2-3 दगडी आणले जातात आणि ते त्या ठिकाणी गौरीच्या ठिकाणी ठेवले जातात आणि नंतर हे सगळं झाल्यानंतर मग मात्र गौरीचं स्वागत म्हणून पारंपरिक पद्धतीने महिलांच्या चालू होते। गंधा धुपाचा वास आला, वास आला, गंधा धुपाचा वास आला, वास आला। रामेश्वर देवाच्या उघडी वारी, पगडी वारी, रामेश्वर देवाच्या पगडी वारी, गंधा धुपाचा वास आला, वास आला, गंधा धुपाचा वास आला, वास आला। आमोळी देशा
कन्नडी भाषा एक शेव पाय ग एक शेव पाय ग ही फुगडी जाय ग त्या संग माझी फुगडी जाय ग त्या संग माझी फुगडी जाय ग त्या संग माझी फुगडी जाय ग फुगडीच्या घरी गणशाराया पायवर मिऱ्यानी मराठी बाया पायवर मिऱ्यानी मराठी बाया रानमळ्या काळ्या तुळशी ग काळ्या तुळशी रानमळ्या काळ्या तुळशी ग काळ्या तुळशी सदा फुलसी ग सदा फुलसी सदा फुलसी ग सदा फुलसी गौरा अंगठी घालून किती नटसी ग किती नटसी गौरा अंगठी घालून किती नटसी ग किती नटसी रानमळ्या काळ्या तुळशी ग काळ्या तुळशी सदा फुलसी ग सदा फुलसी गौरा नथ घालून किती नटसी ग किती नटसी गौरा नथ घालून किती नटसी ग किती नटसी वा अशा पद्धतीने सर्व महिला मिळून या ठिकाणी फुगड्या घालतात। जुनी जी आपली परंपरा आहे ती अशा फुगड्यांच्या माध्यमातून आजही अशी जपली जाते। त्यानंतर फुगड्या घालून झाल्यानंतर पुन्हा गौराईला घरी घेऊन जाण्यासाठी सर्व महिला तयार असतात। अशावेळी जी माहेरोशीण असते तिच्याकडे पाण्याचा कलश दिला जातो व त्याच्यामध्ये थोडंसं पाणी हे तोंडामध्ये घेऊन घरापर्यंत जायचं असतं। मध्ये इतरस्त कुठेही हे पाणी टाकायचं नसतं किंवा एकदा कलश हातामध्ये घेतल्यानंतर पाठीमागे सुद्धा पाहायचं नसतं। ही प्रथा आजही तशीच जपली जाते। गौराईला घरी घेऊन जाताना वाजवत आणि गाणी म्हणतच घेऊन जातात आणि ही पूर्वीपासून जी प्रथा आजही जशीच्या तशी जपली जाते। त्यानंतर आपापल्या गौराई घेऊन सर्व महिला आपापल्या घरी जायला निघतात आणि त्यावेळीसुद्धा गाणी म्हणत असतात। काही ठिकाणी सोबत मुखवटेसुद्धा आणण्याची प्रथा आहे, मात्र आमच्याकडे तशी पद्धत नाही। तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। सर्व महिला गौराईला घेऊन आपापल्या घरी जातात। रात्री या गौराईची पूजा केली जाते व या गौराईला भाकरीचा आणि गावच्या रानभाजी म्हणजे पालेभाजीचा नैवेद्य दाखवला जातो आणि रात्री गौराईला साडीचोळी आणि दागदागिने घालून व्यवस्थित सजवली जाते। ज्यावेळी या गौराई घरी घेऊन येतात त्यावेळी सर्वप्रथम गौराईची दृष्टी काढली जाते आणि पाणी तोंडातलं पाणी बाहेर फेकलं जातं आणि मग घरामध्ये पाय वगैरे धुवून सर्वांना प्रवेश दिला जातो। त्यानंतर मुखवट्याला रात्री व्यवस्थित पुन्हा सजवलं जातं, दागदागिने घातले जातात आणि अशा पद्धतीने ही गौराई तयार होते। तर मित्रांनो, हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याविषयी तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा आणि या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया।